शेवगाव शहरामध्ये भाजपाच्या वतीनं नगर परिषद विरोधात विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं होतं। त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा भाजपाने शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकातून वाजत गाजत नगर परिषदेवर आसूर मोर्चा काढण्यात आला। याप्रसंगी नगरसेवक अरुण मुंढे, दिगंबर काथवटे, विनोद मोहिते यांनी पोतराजाची वेशभूषा परिधान केली होती। भाजपाचे शहराध्यक्ष रवी सुरवसे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी नगरसेवक अशोक आहुजा, कमलेश गांधी, अंकुश कुसळकर, अरुण मुंढे, दिगंबर काथवटे, विनोद मोहिते, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, बंडू रासने, दिनेश लवाट, कैलास सोनवणे, पप्पू गर्जे, दीपक आहुजा यांच्यासह भाजपाचे आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। याप्रसंगी अरुण मुंडे आणि अशोक आहुजा यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपण आपल्या शहराच्या प्रश्नासाठी आज जो आसूर मोर्चा काढलेला आहे, खऱ्या अर्थाने हा मोर्चा काढण्याची गरज का पडली? विरोधक म्हणून विरोध केला नाही। गेली 14 महिने नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झाली असताना शेवगाव शहरामध्ये कोणतेही भरीव काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालं नाही। भारतीय जनता पार्टीच्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की तालुक्या ठिकाणी नगरपालिका स्थापन करून मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे, झपाट्याने विकास झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने आज आमच्या शेवगाव शहराची नगरपालिका 14 महिने झाले होऊन सुद्धा जो कचऱ्याचा विषय होता, डेपोचा विषय, त्यामुळे इथं 7-8 महिने झाले आपल्या नगरपालिकेचे 2.5 कोटी रुपये फक्त कचरा डेपोसाठी आरोग्यासाठी आले असताना सुद्धा फक्त आपलं चुकीचं नियोजन आणि आमचं दुर्दैव आज तुम्ही गेल्या नगरपालिका झाल्यापासून 4 अधिकारी म्हणून आज आमच्याकडे आलेले आहे। प्रत्येक अधिकारी आल्यानंतर मला काय माहित नाही मागे काय झालेलं आहे। जर 9 महिने झाले तर 2 कोटी रुपये आज आरोग्याच्या डेपोसाठी, स्वच्छतेच्या ठेकेदारासाठी आलेले आहेत। आणि तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही ठीक आहे, पण जे सत्ताधारी आज खुर्चीवर बसलेले आहे, आमच्या शेखर धुळ्याला इतकी घाण सवय आहे, बेजबाबदार व्यक्ती आज पंचायत समिती नगरपालिकेच्या खुर्चीवर बसलेले आहे। आज दोन्ही महिला तिथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आहे। आम्हाला माहिती आहे त्या महिला आहेत, त्यांना मर्यादा आहे, पण त्यांच्या घरच्या जेंट्सनी तिथे येऊन कमीत कमी 5-6 तास त्या ठिकाणी बसलं पाहिजे। 50,000 लोकसंख्येचं गाव असताना न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय, एस9 मीडिया, शेवगाव।